नक्की कोण जिंकणार? अलिबाग प्रीमियर लीग मधला पहिला सामना कोण जिंकणार? या मागच्या सामन्यामध्ये पेझारी संघ सामना जिंकला होता आणि बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे रसिक पाटील. मी रसिकला त्या ठिकाणी इन्व्हाइट करतो आणि आकाश मांजरेकर यांना विनंती असेल की तेथील सूत्रसंचालन आपण करून मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. पंचांचा निर्णय येतोय, सामन्याला सुरुवात होते आणि पहिल्या षटकासाठी प्रियेश शेळके गोलंदाजीला आहे. प्रियेश शेळके विरुद्ध पंकज जाधव ही लढत मित्रांनो आपण पाहायचं आहे. पण क्षेत्रव्यूह जरा आपण बघून घेऊया. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला थोडं जवळ बोलवलं जाते, साधारण गलीच्या दिशेला स्लिपच्या दिशेला तैनात केले जाते आणि प्रियेशला माहिती आहे की पॉवर प्ले मध्ये एक असं षटक टाकायचं आहे जिथे पंकज जाधव बूम बूम माठ्या ऑन अ स्ट्राइक एंड. 1 2 3 4 हो हो. This is all about धड़कन, धक 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 एंड ड्रॉप इट. ये है क्रिकेट का जुनून, ये है क्रिकेट का जलवा और यही है क्रिकेट के जज्बात भी यासीन सर. आणि म्हणूनच तर मित्रांनो नेहमी आपण म्हणतो की सामना पलटायला वेळ लागत नाही. काय आलं होतं स्क्रीनवरती बघतोय 1 2 3 4 आणि कोणाचा तरी जय जयकार. सध्या तरी सन्माननीय छोटम शेठ यांचा जय जयकार या मैदानाच्या आतमध्ये आणि बाहेर सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतोय. कारण ज्या प्रकारचं आयोजन आहे, ज्या प्रकारची ही स्पर्धा आहे, त्यातली रंगतता मित्रांनो अशाच प्रकारे तर पाहायला मिळणार आहे. प्रियेश शेळकेला माहिती आहे की राईट आर्म राऊंड द विकेट जी परंपरा सोनी स्पोर्ट्स नवगाव संघाकडून पंकज कटकने मैदानामध्ये आणली ती मैदानामध्ये आपल्याला सुद्धा राऊंड आर्मने करता येईल का? वन्स अगेन व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स हेच मैदानामध्ये आपण पाहतोय. संदीप सर थोडासा वेळ जरूर या ठिकाणी घेऊयात. वळूयात मान ऑफ द मॅच पारितोषिकाकडे, ज्याने एकतर्फी फलंदाजी करत खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरती बोलबाला केला आणि या मॅच मध्ये मान ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा या ठिकाणी मिळवतोय. सन्माननीय गोरखजी कडवे यांच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी देण्यात येते. आपण पाहतोय अलिबाग टेनिस प्रीमियर लीग आणि एक बहुमोठी एक महत्त्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. वेल प्लेड. वळूयात कॉमेंट्री बॉक्स एंड कडे जिथे संदीप सर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू व्हेरी मच आकाश. आणि पहिला चेंडू येतोय सीमा रेषेच्या पार. यस इट इज वेलकम फॉर अ पंकज जाधव, वेलकम फॉर एमडी वॉरियर्स थर्ड. नेहमी असं म्हटलं जातं की मोठा खेळाडू कसा ओळखायचा आणि याची डेफिनेशन बऱ्याच जणांची बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारात असू शकतं. परंतु यासीन सर नेहमी असं म्हटलं जातं जितकं मोठं चॅलेंज ना, जितना बडा संघर्ष होता उतनी ही शानदार जीत होगी. आणि त्याच पद्धतीने तेवढं मोठं नाव कमवायचं असेल याही वेळेला संधी आहे. आहा, पंकज जाधव आज काही अंशी का होईना नशीब सोबत घेऊन आलाय असं वाटायला लागलं यासीनजी. आणि इथेही मैदानामध्ये बऱ्याच वर्षानंतर यासीन आणि संदीप मैदानात एकत्र मैदानाच्या बाहेर समालोचन करतायत. प्रेक्षकांना आपण बरंच काही देणं आहोत हे सुद्धा आपली भूमिका घेऊन आता परत एकदा वळूया मैदानाकडे, जिथे पंकज जाधव 1 धावेनिशी 5 वरती पोहोचलाय, संघ 5 वरती पोहोचलाय. पण गंमत पाहतोय आपण प्रियेश शेळकेच्या कॉन्फिडन्सची. मित्रांनो हाच तर फार महत्वाचा भाग असतो. आत्मविश्वास हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो जो कोणताही सामना जिंकायला आणि हारायला तुम्हाला महत्वाचा भाग ठरत असतो. प्रियेश शेळके हा कॉन्फिडन्स मैदानात दाखवतोय. काही अंशी थोडासा क्षेत्रमध्ये बदल केला गेला, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणला गेलाय, पण तो फायद्याचा ठरेल का जेव्हा मॅन फ्रॉम विजय मार्तन थेरोंडा जयेंद्र बलकवडे मैदानावरती आहे. जयेंद्र बलकवडे अर्थात ज्याला बाबू या टोपण नावाने ओळखलं जातं. गेली अनेक वर्षे आपण पाहिलं असेल विजय मार्तन थेरोंडा संघ म्हटल्यानंतर आपल्याला शैलेश आणि श्यामचा हा संघ म्हणजे शैलेश मार्कू, श्याम मार्कू या जोडगोळीने ज्या प्रकारे विजय मार्तन थेरोंडा संघासाठी कामगिरी केलेली आहे ती अविस्मरणीय आणि खऱ्या अर्थानं अलौकिक अशी कामगिरी आहे. आणि त्याच संघातला बाबू मैदानावरती खेळतोय. हा यावेळचा चांगला चेंडू, यावेळेला हा सिंगल घ्यायची की नाही, घ्यायची की नाही. आणि हेच तर मैदानामध्ये आहे की आपण पाहत असतो की बऱ्याच वेळेला काय असतं की कॉन्फिडन्स एका बाजूला गोलंदाजाचा दिसतोय, त्याच वेळेला समोरचा फलंदाज सुद्धा थोडा अंशी का होईना बॅकफूटवरती जाताना पाहायला मिळतो. धाव फलकावरती विराज मला कळवतोय की 5 फॉर नो लॉस इन द फर्स्ट ओव्हर. ही कंडिशन अजूनही आहे जेव्हा फक्त 1 चौकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. प्रियेश शेळके राईट आर्म राऊंड विकेट.
हा याही वेळचा आपण पाहतोय प्रियेशकडे ही कलात्मकता आहे, ही जादू आहे, बोटांची जादू आजवर त्याने अप्रतिमपणे वापरले. शेवटचा हा चेंडू निर्धाव ठरला आणि त्याला माहिती आहे की ही बोटांची जादू जर आज चालली तर खऱ्या अर्थानं आपण या सामन्यामधला एक वर्चस्व गाजवणारा गोलंदाज ठरू शकतो. पहिलं षटक संपलंय, 5 धावा धावफलकावरती लागल्यात. आपले अपडेटर आपल्याला पाहायला मिळतात. रोहन भगत स्वतः या ठिकाणी अपडेट देतात, विराज सके त्याचप्रमाणे धरणे गुरुजी आमचे स्टॅटिस्टिशियन अतिशय चांगली भूमिका पार पाडतात. समालोचन कक्षामधून आमच्या सर्वांनी अतिशय छानपणे आज रात्री तुमचं मनोरंजन केलंय. रसिक प्रेक्षक सुद्धा तितक्याच तन्मयतेने आणि आनंदाने या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतात. आणि दुसऱ्या बाजूला साई क्रीडा मंडळ झिराड हे तर काय लाजवाब असं प्रकारचं आयोजन आहे. आणि त्याचमुळे तर मित्रांनो आपण म्हणतो ना की एक स्पर्धा ही कशा पद्धतीने गुंफली जावी, ही स्पर्धा केवळ एक बॅट्समन बॉलर किंवा त्याच वेळेला कॉमेंटेटर याच्यावरती ठरत नसतं. सांघिक क्रिकेट हा खेळच असा आहे ना, क्रिकेट इज ऑल अबाउट द टीम वर्क असं दी ग्रेटेस्ट सचिन तेंडुलकर म्हणतो. आणि त्याच वेळेला आपण मैदानामध्ये सुद्धा पाहतोय की ही स्पर्धा तशाच प्रकारची. सो मॅन फ्रॉम कुबेर 11 अलिबाग मकरन बाविस्कर मैदानामध्ये आलाय, जो आज अर्थातच रिप्रेझेंट करतोय युवराज 11 थर्ड संघाला. मकरन बाविस्कर आपण गेले काही वर्ष सातत्याने या खेळाडूला पाहिलं असेल की ॲज अ बॅट्समन ॲज अ बॉलर त्याने जी काही कामगिरी केली आहे, ॲज अ बॉलर तो नेहमीच प्रभावित करतो. बॅटिंग त्याला कधी येते कधी नाही येत, परंतु मकरन बाविस्करकडे एक स्वतःचा असं एक टेम्परामेंट आहे. आणि ज्या वेळेला ते टेम्परामेंट तो मैदानात 100% देतो ना, तेव्हा तो सक्सेसफुल बॉलर असतो. पहिला चेंडू मकरन बाविस्करचा पंकज जाधवने ओळखला. आपल्या कॅप्टनला बॉलिंग करायची आहे, कारण पंकज जाधव अर्थातच कुबेर 11 संघाचा अनेक वर्ष कर्णधार आपल्याला पाहायला मिळाला आहे. पाईच्या स्वरूपात धाव आली, पंचांकडून इशारा आला आणि आमच्या गुणलेखकाने म्हटलं की सर 6 for no loss in a second over. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पण प्रेक्षक रसिक प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहतात ना, तो आहे एकच प्याला. हा एकच प्याला अर्थातच नाटकाचा भाग जरी असला तरी आम्ही इथे चहाची गोष्ट करतोय. आणि किंबहुना मैदानाच्या बाहेर जरी काही प्याले रंगत असले तरी ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी मैदानामधले असणाऱ्या घटनाशी आणि घडामोडींशी जोडले जात आहेत. त्याचे सुद्धा मी आनंददायी अशा पद्धतीची बाब म्हणतो. हा यावेळचा मकरन बाविस्करचा हा चेंडू मात्र लाईन आणि लेन पासून थोडासा भटकताना पाहायला मिळाला. आणि पंचांनी म्हटलं की या स्वैर स्वरूपात आलेली ही धाव अवांतरच्या स्वरूपात अर्थात स्वैर चेंडूवरती अवांतरच्या स्वरूपात आलेली धाव नोंदवली जाईल. सर थर्ड अंपायर, अच्छा हा अपील केलं गेलंय आणि त्याच्यामुळे वेस्ट हाईट्सचं आपण म्हटलेलं आहे की एखादा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता आणि तो रिव्ह्यू मागितला गेलेला आहे. पाहायचं आहे की तो नो बॉल डिक्लेअर केला जातोय का. अर्थात पंचांनी अशा प्रकारे वाईट तर दिलेला आहे सुरुवातीला, परंतु तो आपण पाहिला असेल आउट ऑफ द ऑफ स्टंप आहे त्यामुळे तो वाईट डिक्लेअर केला. परंतु वेस्ट हाईटचा कदाचित नो बॉल असू शकेल असं वाटलंय आणि त्याच्यामुळे फलंदाजाने ते अपील केलंय. क्रिकेटमध्ये बघा ना कसे नियम आले, म्हणजे आपल्याला आठवत असेल की मंकड विकेट जी आत्तापर्यंत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फार चर्चेचा विषय झाली. अशा वेळेला आपण म्हटलं गेलं की मंकड विकेट करावी की न करावी. बरेचसे डिबेट असतात या सेन्सर. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये शंका कुशंका असतात की जर अश्विनने केलं तर ते योग्य आहे, पण प्रतिस्पर्धी म्हणजे अश्विनने केले तर ते अयोग्य ठरवलं गेलं. आणि त्याच वेळेला जर ब्रिटिशांच्या कोणत्या बॉलरने केलं तर ते मात्र योग्य ठरवलं जातं. त्याच्यामुळे हे वाद विवाद असे वाढतच असतात, डिबेटेबल क्वेश्चन. पण मी नेहमी म्हणतो की इन डेमोक्रेसी वी ऑलवेज रिस्पेक्ट अबाउट द डिबेट. आणि त्याच्यामुळे डी फॉर डेमोक्रेसी डी फॉर डिबेट, आणि त्याच्यामुळे त्याचा रिस्पेक्ट आपण करूया. पाहायच्या पंचांचा निर्णय काय येतोय. पण मला आज खास प्रभावित ज्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल रसिकने ज्या प्रकारची अप्रतिम फलंदाजी केली. आज रात्री मित्रांनो आपण पाहिलं की रसिक पाटीलला पेजारी संघाचा हा खेळाडू ज्याने ज्या प्रकारे कामगिरी केली ना, अशा कामगिरीसाठी आपण मैदानात येतो. आपण का आजची रात्र येथे खर्च करतोय, कारण आपल्याला माहिती आहे सन्माननीय छोटम शेट यांचं आयोजन जसं जबरदस्त आहे ना, त्या आयोजनाला 4 चांद खेळाडूने लावायचे आहेत. मग ती शिस्तबद्ध स्पर्धा असली पाहिजे, त्याला व्यवस्थितरित्या आपण सुद्धा 100% आपलं दिलं पाहिजे आणि आपल्या परफॉर्मन्सला एका उंचीवरती नेऊन आपण स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. आणि अलिबाग प्रीमियर लीग हे गेल्या कित्येक वर्षांपासून काही अंशी चर्चेत सुद्धा होतं. म्हणजे मागच्या 3-4 वर्षामध्ये कोणीतरी स्पर्धा भरवायचा पुढाकार घ्या असं तुम्हाला सोशल मीडियावरती बरेचसे संदेश आले होते. पुढाकार घेणारी मंडळी फार कमी होती, परंतु अशा वेळेला काही ठराविक मंडळीने या स्पर्धेचा पुढाकार घेतला आणि सन्माननीय छोटम शेट यांनी ज्या पद्धतीने या स्पर्धेला ग्लॅमर दिलंय ना, हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. बघा ना, आपल्या इथे सर्व काही अलिबागचं आपल्याला पाहायला मिळतंय.
आणि त्याच्यामुळे हा एक अलिबागचा एक वेगळा ब्रँड आपण क्रिएट करू शकलोय. त्याच्यामुळे हा नक्कीच आपल्यासाठी सुद्धा आनंदाचा क्षण आहे. मला अपेक्षा असेल की पंचांकडून सुद्धा निर्णय त्वरित येईल, परंतु MD वॉरियर्स स्थळ संघाच्या लाईनअपकडे सुद्धा पाहणं फार आज आवश्यक आहे. एका बाजूला पंकज जाधव सोबत जयेंद्र बलकवडे आज संघात आहे, अनिकेत वाडेकर जो अर्थात झुंजार पोयनाड संघाकडून बरीच वर्ष खेळला, ओम स्पोर्ट पोयनाड संघातर्फे सुद्धा तो खेळतो. रणजित रोगे सुद्धा आज या स्क्वॉडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज शिळमकर सुद्धा चांगला बॅट्समन आहे, आपल्याला माहिती असेल गावदेवी वायशेत संघासाठी खेळतो. रणजित गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल लखमादेव नवगाव संघाला तो खेळला, आता जोगेश्वरी आवाज संघासाठी तो खेळतो. जाहीद बुकबाइंडर सुद्धा आज आहे, एक चांगला बॅट्समन आहे, अलजीज 11 अलिबाग संघासाठी खेळतो. पंचांचा निर्णय येतोय तोपर्यंत मी ही प्लेइंग 11 तुमच्या समोर सादर करतोय, परंतु मला वाटतं पंचांचा निर्णय पंचांचा निर्णय आलाय की हा नो बॉल आहे आणि त्याच्यामुळे फ्री हिट, ही फ्री हिट असणार आहे. सो पाहायचं आहे मकरन भाविस्कर या फ्री हिटला कशा पद्धतीने समोरच्या फलंदाजासाठी आव्हान निर्माण करतोय. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचललाय, चेंडू जातोय कव्हर्स मध्ये. यस इट इज, थोडस एलईडीचे नुकसान जरूर, पण चेंडू सीमारेच्या पार. धन्यवाद डीजे मास्टर. कोई बैठे हैं, कोई खड़े हैं और कोई सोए हैं, मगर हमारे बाजू में संदीप जगे है. क्या बात है, सही आहे. मग जगे आहे तर सगळ्यांना जागे ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करेन, काही हरकत नाही. थोडंसं मजा मस्करी चालायचीच. तुम्ही मैदानाच्या बाहेर करा, आम्हीही मैदानाच्या बाहेर करू, परंतु मैदानात ज्या प्रकारे काही घडामोडी घडतात त्याच्यावरती एक नजर टाकूया. धावफलकावरती 13 धावा झाल्यात, 13 ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. सर, तो मग मी मैदानातील पंचांना विचारतोय, सर तो मगाशी तिथे इथे कव्हर्समध्ये जो फटका होता त्याला काय दिला होता डिसिजन? 4 होता. स्कोरर जर थोडंसं स्कोरमध्ये चेंज करायचं आहे. ठीक आहे, सॉरी फ्रॉम स्कोरर साईड. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. वळतोय मैदानाकडे. मकरन भाविस्कर गोलंदाजी करतोय, आपण पाहतोय मकरन भाविस्करच्या गोलंदाजीत वेग आहे, पण आज काहीसं वैविध्य आणण्याचा तो प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये धावा आल्यात. हा विजय मार्तन थेरुंडा संघाचं नाव आहे, तर मग जयेंद्रला खेळावंच लागेल. जयेंद्र बलकवडे ऑन फायर, चेंडू सीमारेषा बाहेर, फरार चौकार. जयेंद्र बलकवडेचं हे टॅलेंट फार इम्पॉर्टंट आपण बऱ्याच वेळेला मैदानामध्ये अनुभवलं असेल. 21 धावा धावफलकावरती झाल्यात, बिनबाद 21. दुसरं षटक चालू आहे, 5 षटकांचा सामना आहे. लगेचच सापडले जे काही आहे ते निर्णय घ्या. 3 वाजलेत मित्रांनो, वेळ दौडू नका. मी खेळाडूंना विनंती करेन, मकरन भाविस्कर यावेळचा हा चेंडू यावेळेला खेळून काढलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. यस इट इज 6 नंबर 2 बाय जयेंद्र बलकवडे.
यावेळचा चेंडू मात्र स्वैर आहे, अवांतरच्या स्वरूपात एक धाव जरूर येणार आहे आणि धाव फलकावरती 28 धावा लागल्यात. मकरन बाविस्कर डावखुरा गोलंदाज ज्याने आजवर अनेक चांगले कामगिरी केल्यात, पण आज जयेंद्र बलकवडेने ज्या प्रकारे फलंदाजी केले, ज्याला माहिती आहे जयेंद्रला सुद्धा की लेफ्ट आर्म बॉलरच्या समोर आपण चांगली कामगिरी करू शकतो. काही वेळेला स्क्वेअर कट किंवा त्याच वेळेला एखादा हुक पूल मारण्याची क्षमता आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा झाल्यात. मगाचं एक डिबेटेबल अशा प्रकारचा क्वेश्चन आहे की तो 4 होता की 6, तर त्या संदर्भात थोडंसं चेकिंग चालू आहे इथे. आपण तो 4 पकडलेला आहे, तो चेकिंग चालू आहे, पण तोपर्यंत 29 धावसंख्या धावफलकावरती पकडूया. हां, तर येस आपण तो चेक करतोय. पंचांचा निर्णय तो चौकाराचा आला होता, परंतु तो जो निर्णय आहे तो चेक केला जातोय. काय आहे, सामना सुरू ठेवा, कारण दोन्ही कॅप्टन आपल्याला माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे की या प्रकारचा जो काही निर्णय असेल तो कमिटी जो काही प्युअर निर्णय असेल तोच निर्णय देईल. हां, 29 धावा तोपर्यंत आपण बघूया. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. यासिन सर, एमपी वॉरियर्स थळ विरुद्ध चित्रलेखा पाटील पुरस्कृत युवराज 11 थळ या संघादरम्यानची लढत अशा प्रकारची रंगावी की प्रेक्षकांची झोप उडाली पाहिजे. म्हणजे साधारण हा जो पहाटेचा पहिला प्रहर आता सुरू होतो, ज्याला आपण म्हणतो, तो षटकार होता सर. कव्हर्समध्ये जो गेलेला षटकार होता, सो आपण ते रेक्टिफाय केलंय आणि त्याप्रमाणे धावा 31 असतील आता. हां, धावा 31 असतील. सो एमडी वॉरियर्स थळ संघाची धावसंख्या 31 पर्यंत पोहोचले. 31 धावसंख्या 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकासाठी आपण वळतोय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला पुन्हा एकदा प्रियेश शेळकेला. यासिन सर, आपल्याला आठवत असेल एक नाव शेळकेंमध्ये पराग शेळके, दी ग्रेट पराग शेळके. कारण पराग शेळकेने आजवर केलेली कामगिरी ही अलिबाग क्रिकेटसाठी एक अविस्मरणीय तर आहेच, पण त्याही पेक्षा अद्वितीय सुद्धा आहे. कारण पराग शेळकेने सोनी स्पोर्ट्स नवगाव संघाला एका वेगळ्या उंचीवरती नेलं. अर्थात त्याचा जरी चुलत भाऊ या ठिकाणी मैदानावरती असला तरी स्वतःचं नाव वेगळ्या पद्धतीने बनवावं लागेल. यावेळचा हा चेंडू हवेत खेळलाय. येस इट इज, आणि हा पहिला फलंदाज बाद जयेंद्र बलकवडे बाद होतोय. एकतीस या धावसंख्येवरती हा पहिला गडी गारद झाला, परंतु कौतुक करावं लागेल जयेंद्र बलकवडेच्या आजच्या कामगिरीसाठी. विजय मार्तन थेरोंडा संघासाठी अनेक अविस्मरणीय खेळी जरी आपण साकारल्या असल्या तरी आज एमडी वॉरियर्स थळ या संघाला आपण रिप्रेझेंट करतोय, ज्या संघाने आजवर अनेक चांगल्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि अशा संघामध्ये आपल्याला संधी मिळाली, त्याचं सोनं सुद्धा केलं आणि एक चांगली इनिंग ज्याला म्हणतात ना, वेल बिगॅन इज अ हाफ डन असं मी नेहमी म्हणतो, आणि तीच आकर्षक सुरुवात आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला सुद्धा मिळाली. मंथन नाईक अर्थात झिराटचा हा खेळाडू सिद्धिविनायक झिराट संघासाठी खेळताना आपल्याला काही वर्ष पाहायला मिळालाय. आज मंथन नाईक मैदानावरती आहे, त्याचा स्वतःचा फॉलोवर सुद्धा आहे. कारण आज आपण जर पाहिलं तर झिराटच्या साई झिराट मंडळाने आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. अशा वेळेला तेथील प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे. पाहायचं मंथन नाईक कशा कामगिरीला अर्थातच या वेळेला आपलं स्वतःचं रूप सुद्धा दाखवतोय. कारण मंथन नाईकला त्या प्रकारे कामगिरी करावी लागेल. आपण पंकज जाधव सोबत खेळतोय, ज्या पंकज जाधवने अनेक चांगले सामने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. पण अशा वेळेला मी कौतुक करेन ते मात्र अर्थातच प्रियेश शेळकेच्या गोलंदाजीचं. कारण प्रियेश शेळकेने पहिलं षटक टाकलं तेव्हा विराज मला कळवतोय केवळ 5 धावा दिल्या, तेव्हा त्याला गडी गारद करण्यात संधी अर्थातच जरी त्याने गारद केला नसला तरी सुद्धा दुसऱ्या षटकात जेव्हा तो गोलंदाजीला आला ना तेव्हा विकेट टेकिंग बॉलर आपण आहोत हे त्याने दाखवून दिलं. प्रियेश शेळके वन्स अगेन आपण पाहतो यावेळेला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, फेक करेल, तोपर्यंत केवळ एकच धाव पूर्ण करण्याची संधी आहे. पंकजलाही माहिती आहे की आपल्याला एक धाव पुरेशी आहे. एकेरी धावानं धावसंख्या वाढली आणि धावा पोहोचल्या त्या 32 पर्यंत. 32 धावा 5 षटकामध्ये. यासिन सर, किती धावा असाव्या? कारण एका बाजूला आपण पाहिलं मंदारने ज्या प्रकारची आक्रमक फलंदाजी केली होती, अशी फलंदाजी असताना पंकज जाधव काही अंशी विचार करत असेल. संदीप, देखिए ये जो पिच बनाया है ना, जो भी क्यूरेटर है उनकी मैं सराहना करना चाहूँगा. पहले ऐसा लग रहा था कि ये पिच गेंदबाजों को सहायता करती हुई है, मगर बल्लेबाज देखिए बहुत ही
जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं और इसी वजह से अब ऐसा लग रहा है कि 5 ओवर में कम से कम यहाँ पे 60-65 रन होने जरूरी है। आणि येस, आणि त्याचं उत्तर पंकज जाधवने आपल्या फटक्यातून दिलंय सुद्धा. पंकज जाधव का आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू आहे ना, त्याचं उत्तम उदाहरण. वन्स अगेन, आहा, व्हॉट अ शॉट, कडक षटकार. धन्यवाद डीजे मास्टर। पंकज यादव का जो सफर है वो सही मायनों में पूरी तरह से एक संघर्षमय रहा है। हालांकि अलीबाग से उठकर वो अंतर्राष्ट्रीय स्तर पर जो खेल रहा है उसकी भी एक कहानी है। डिंगडोंग पुना अलीबाग के विपक्ष में खेल रही थी, हालांकि अलीबाग हार गए थे, मगर पंकज यादव ने अकेले ने उस टीम को रुलाया था और इसी वजह से उनके कैप्टन उस वक्त विशाल कामले, उन्होंने उन्हें आमंत्रित किया और डिंगडोंग टीम में शामिल कर दिया था। यह है पंकज यादव की खासियत। बरोबर यासिन सर, आपल्याला आपण चांगली आठवण करून दिले, पण आणखीन एका आठवणीमध्ये जोड देऊया. म्हणजे जर प्रतीक 11 पुणेचं नाव निघालंय तर या संघासाठी खेळलेला रायगडचा पहिला क्रिकेटपटू म्हणून आपल्याला नाव घ्यायचं असेल तर म्हणजेच महेंद्र म्हात्रेचं नाव घ्यावं लागेल, कारण महेंद्र म्हात्रे सुद्धा त्या संघासाठी खेळला. त्याच वेळेला योगेश पेणकरची सुद्धा त्याच्यानंतर एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळाली. तर पंकज जाधव आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आकाश तारेकर, विश्वजित सारखे खेळाडू अलीकडे त्यांच्या संघामध्ये आहेत. आणखीन काही खेळाडू आहेत ज्यांची नावं आपण नक्कीच सन्मानाने घेणार आहोत. पण त्याच वेळेला वळतोय मैदानाकडे 44 धावा धावफलकावरती, ज्याला आपण म्हणतो ना की काही वेळेला चित्र खूप चांगलं चाललेलं असतं आणि अचानक नियतीचा असा फेरा येतो ना की सगळं काही पालटून जातं. निसर्ग चक्रीवादळाने आपल्याला जे काही शिकवलं ना मित्रांनो ते हेच. प्रियेश सुद्धा अशाच एका वादळापुढे आता आलाय. त्याचं नाव पंकज जाधव आहे. 3 चांगले चेंडू टाकले बघा पोराने. पहिली विकेट, देन डॉट, देन सिंगल आणि त्याच्यानंतर लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार आले. हा तिसरा मारण्याच्या तयारीतच होता, पण अशा वेळेला चेंडू त्याच्या रडारमध्ये येत नाहीये. 1 धाव नक्की मिळाले. पंचांचा इशारा येतोय, बायच्या स्वरूपात ही धाव असणार. 45 ऑन अ बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर MD वॉरियर स्थळ म्हणजेच सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा संघ हा या वेळेला 3 षटकात 45 धावा उभारल्यात. अजून 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि अशा वेळेला यासिनजी या 12 चेंडूंमध्ये एकतर चेंडू बघावे लागतील, म्हणजे चेंडूंची वाट सुद्धा बघावी लागेल, काही वेळेला चेंडूंची वाट सुद्धा लागेल. हे काय आणि कशा पद्धतीने घडणार हे सांगण्यासाठी घेऊन चलतो यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप। देखिए अंतिम गेंद पर इस तरह से, हालांकि ये नज़ारा हमें बहुत कम देखने को मिलता है क्योंकि इतनी जल्दबाजी से उन्होंने रन ली। हालांकि कुछ लोग समझ गए होंगे कि ये अंतिम गेंद थी, इस वजह से उन्होंने रन ली कि स्ट्राइक उनके हाथों में रहे। ये होती है असली क्रिकेटर की पहचान, असली बल्लेबाज की पहचान कि ज़्यादा से ज़्यादा वो स्ट्राइक अपने हाथ में रखे, क्योंकि स्लॉग ओवर है, अंतिम 2 ओवर है और इन अंतिम 2 ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन बनाने का मौका मिले। और इसी चाहत की वजह से, इसी कोशिश की वजह से उन्होंने ये स्ट्राइक उनके हाथों में रखने की कोशिश की है। हालांकि 2 जीवनदान भी मिले थे। प्रियेश शेड़के ने जो पहला ओवर डाला था, पहले ही ओवर में उनको आउट करने के मौके ज़रूर यहाँ पे आए थे, मगर मैं अक्सर कहता हूँ कि हर चीज़ हमारे हाथ में नहीं होती। हम भले बहुत अभ्यास करें, हम बहुत मेहनत करें, कोशिश करें, मगर ऊपर वाले की भी साथ होनी बहुत ही ज़रूरी है। अंपायर से कुछ डिस्कशन हो रहा है, तकदीर का साथ होना बहुत ज़रूरी होता है। इसलिए मैं अक्सर कहता हूँ कि इंसानियत इंसान को इंसान बना देती है और लगन हर मुश्किल को आसान बना देती है। यूं ही नहीं जाते लोग मंदिरों में पूजा करने के लिए, क्योंकि आस्था ही पत्थर को भगवान बना देती है। यहाँ पे ऊपर वाले का उन्होंने शुक्रिया अदा किया होगा, क्योंकि एक जीवन दान मिला था और उस जीवन दान का किस तरह से फायदा उठाया जाता है, ये उसका नमूना और एक उदाहरण पेश करते हुए 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 45 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 12 गेंदें बची है और 12 गेंदों में और कितने रन बनेंगे, क्योंकि एकमात्र बल्लेबाज MD वॉरियर्स स्थल के आउट हो चुके हैं।
मंथन नाइक भी एक बहुत ही शानदार बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं, युवा खिलाड़ी है, जिराट से बिलोंग करते हैं। अब यहाँ पे नए गेंदबाज आए हैं, खुद कैप्टन आए हैं मंदार म्हात्रे। और देखिए हमारी लेफ्ट हैंडेड साइड में बहुत जोर और शोर सुनाई देता हुआ, और इसी तरह से ये शोर होना बहुत ही जरूरी है, क्योंकि इससे उनकी जो बल्लेबाज है, ये देखिए पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी, खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए आसमान दिखाया पहली गेंद पर मंदार को। और इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 51 रन, 51 रन ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर 3 ओवर्स, 4th ओवर इन प्रोग्रेस। 1 विकेट के नुकसान पर मंदार म्हात्रे फिर से एक बार बाएं हाथ से, जी हां, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है, मगर गेंद फलक में और जाल हलक में, ओहो, बाल बाल बच गए फिर से एक बार। आज किसी का आशीर्वाद लेके आए हैं, आज किसी का चेहरा देख के आए हैं, न जाने क्या प्रार्थना करके आए हैं। कहां पे हंसी दिखाई दे रही है कि कहां पे आंसू दिखाई दे रहे हैं, और ये आंसू अगर नहीं होते तो आंखें इतनी खूबसूरत नहीं होती, दर्द अगर नहीं होता तो खुशी की कोई कीमत नहीं होती, मिल जाता सब हमारी चाहने से तो ऊपर वाले की किसी को जरूरत नहीं होती। क्या कमाल का आज यहाँ पे तकदीर साथ लेके आए हैं। अगली गेंद फिर से एक बार मंदार की, जी हाँ, तकरीबन फुल टॉस गेंद थी, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। इसी वजह से अंपायर जी ने उसे लेग स्टंप पे बाहर जाने वाली गेंद को वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहाँ पे जुड़ेगा, और इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 53 रन ऑन स्कोर बोर्ड। 53 रन हो चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। एकमात्र जो विकेट खोया है एमटी वॉरियर्स ने वो जयेंद्र बलगौड़े का। उसके बाद इन दोनों भी बल्लेबाजों ने पारी को संभाला ही नहीं, बहुत ही जबरदस्त तरीके से आगे बढ़ाया भी। इस बीच देखिए फिर से एक बार ढीले हाथों से खेला था स्क्वायर लेग की दिशा में, एक ही रन लेना चाहते हैं, दूसरे रन के कोई मंशा नहीं है यहाँ पे पंकज यादव की। जैसे मैंने अभी भी कहा कि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक लेंगे उतना ही उनके टीम के लिए फायदा होगा। पंकज यादव अब तक 3 छक्के लगा चुके हैं, 1 चौका, और ये लीजिए, आहा, जख्मों पर नमक छिड़कते हुए अभी अभी उनको जीवन दान मिला था, और फिर से एक बार हवाई सफर 6 रनों के लिए। संदीप इसे कहते हैं पहले तो कड़वा करेला और ऊपर से नीम चढ़ा। रनों की संख्या हो चुकी है 60 रन। हालांकि हम सभी अपेक्षा कर रहे थे कि 60-65 रन होने चाहिए, एक अच्छा स्कोर, बहुत ही बढ़िया स्कोर, फाइटिंग स्कोर कहलाएगा, मगर अब यहां से कितने रन बनेंगे संदीप, बहुत ही मुश्किल होगा कहना। ओहो, बहुत ही खूबसूरत गेंद थी, शानदार गेंद थी, घूमती हुई गेंद थी, गुडलैंड स्पॉट में टप्पा खाने के बाद थोड़ी सी स्लोअर वन गेंद, टप्पा खाने के बाद तकरीबन एक हाथ घूमी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए थे। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और शॉर्ट थर्ड मैन की दिशा में गेंद ट्रैवल हो रही थी। वहां पे जब तक फील्ड हो तब तक यहाँ पे रन लेने की कोई भी मंशा नहीं थी। बहुत ही संयम के साथ, बहुत ही शांति के साथ अक्सर बल्लेबाजी करते हैं, उसी तरह से फिर से एक बार चकवा दिया, फंसाया, मगर देखिए आज तकदीर सही मायनों में, ऊपर वाला जब साथ हो तो फिर डरने की क्या बात हो। यही पंकज यादव अपने दिल और दिमाग को समझाते हुए जैसे वैसे 1 रन लिया, और इस 1 रन के साथ रनों की संख्या 61 रन। देखिए अभी भी अंतिम गेंद थी और वो चाहते हैं कि यहाँ पे ज्यादा से ज्यादा स्ट्राइक मिले। 61 रन हो चुके हैं 4 ओवर की समाप्ति के बाद। फिर से एक बार पंकज यादव स्ट्राइक एंड पर आएंगे।
क्रिकेट के दीवाने 3:15 बजे है, फिर भी बिल्कुल अपनी जगह से हिलना नहीं चाहते हैं, जगह छोड़ना नहीं चाहते हैं। चारों तरफ, चारों कोने कोने में यहाँ पे प्रेक्षक हमें नजर आ रहे हैं। और समालोचन कक्ष में देखिए संदीप जगे, हालांकि ये व्हाट्सएप और फेसबुक के जरिए से उन्होंने बहुत ही खूबसूरत लाइन लिखी थी। ये जो प्रतियोगिता है उन्होंने मराठी में लिखा था कि बहुढंगी, बहुरंगी, बहुआयामी। हालांकि ये जो चरित्र है वो खुद संदीप जगे का है। संदीप जगे के पास हर चीज का नॉलेज आपको मिलेगा, फिर वो राजनीति हो, फिर वो क्रिकेट हो, जनरल नॉलेज हो या कोई भी लॉ हो, क्योंकि वो खुद एक एडवोकेट है और इसी वजह से उनके पास बहुत सारा खजाना होता है। और इसी वजह से अगर सही मायनों में नामकरण किया जाए, जिन्होंने क्रिकेट नहीं खेला वैसे एक लाजवाब समालोचक हर्षा भोगले, और आज मैं उनका नामकरण करता हूं अपने अलीबाग का हर्षा भोगले अर्थात संदीप जगे। इस बीच नए गेंदबाज पवन कोंडा जी, मैन फ्रॉम श्री गणेश चाड़माला, युवा खिलाड़ी है मगर टैलेंट से लबालब भरे हुए। टैलेंट में कोई कमी नहीं है मगर आत्मविश्वास से यहाँ पे गेंदबाजी करनी होगी, क्योंकि उनके सामने है सर्वश्रेष्ठ बल्लेबाज पंकज जाधव। पंकज जाधव ने कमाल किया है, धमाल मचाया है। ओहो, पंकज जाधव के सामने कोंडा जी ऐसा लग रहा था कि थोड़े से विचलित होंगे मगर बिल्कुल टस से मस नहीं हुए। शानदार गेंदबाजी की शुरुआत। एक आठवण म्हणून सांगतो यासिनजी की पवन कोंडाजी गोलंदाजी करतोय, त्याच्याकडे पंकज जाधवला गोलंदाजी करण्याचा बराचसा अनुभव सुद्धा आहे आणि पंकज जाधवला बाद करण्यामध्ये काही वेळा तो यशस्वी सुद्धा झालाय। हा कॉन्फिडन्स जर आज तो घेऊन मैदानात आला तर ते कमालीचं यावेळचं एक वेगळं चित्र असू शकतं। अर्थात मॅच एका वेगळ्या क्षणाकडे, वेगळ्या परिस्थितीत आहे, हे सुद्धा तेवढंच खरं आहे, पण आपण एका बाजूला पवन कोंडाजीचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल। जी हाँ, आपने बहुत सही कहा। ओहो, ये देखिए कमाल का यॉर्कर, लाजवाब, बिल्कुल जवाब नहीं था। कड़वी दवाई जिसे कहते हैं पिलाते हुए पंकज जाधव को, मगर पंकज जाधव भी हार मानने वाले में से नहीं है। जैसे ही मौका मिलेगा, जैसे ही रूम मिलेगा, गेंद को सीमा रेखा के बाहर ही पहुंचाना है, इसी सोच में अक्सर बल्लेबाजी करते हैं। मगर ये जो युवा खिलाड़ी है पवन कोंडा जी, उनकी मैं सराहना करना चाहूंगा। काबिल तारीफ अब तक उन्होंने गेंदबाजी की है। पंकज के सामने लगातार 2 गेंदें बिंदी करना अपने आप एक बहुत बड़ी कामयाबी मैं कहूंगा। ओहो, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, घूमती हुई गेंद, तेज तर्रार गेंद, और यहां पे रन आउट के रूप में पंकज जाधव को वापिस आना पड़ेगा। पंकज जाधव बैक टू द पैवेलियन। सही मायनों में काबिल तारीफ गेंदबाजी, क्योंकि ये सर्वश्रेष्ठ अलीबाग के बल्लेबाज पंकज जाधव के सामने गेंदबाजी करने के लिए बहुत ही हिम्मत और बहुत ही तजुर्बे की ज़रूरत, बहुत ही मेहनत और बहुत ही प्रैक्टिस की ज़रूरत, और ये सब कुछ हमें पवन कोंडा जी के गेंदबाजी में नज़र आया। टस से मस्त नहीं हुए, पूरी आत्मविश्वास के साथ उन्होंने उनका सामना किया और लगातार 3 गेंदें उन्होंने बिंदी डाली और पंकज जाधव को मैदान से बाहर का रास्ता दिखाया। कुछ हद तक यहाँ पे कंट्रोल किया है। 61 रन स्कोरबोर्ड पर 4 ओवर की समाप्ति के बाद लगे थे, तब ऐसा लगा था कि कम से कम यहाँ पे 70 या 75 रन आसानी के साथ हो सकते हैं, क्योंकि मात्र 1 विकेट उन्होंने खोया था। मगर देखिए, क्रिकेट अविश्वसनीय और अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और इसी वजह से इसमें हर प्रेडिक्शन फेल है। बैक टू बैक मंथन भी मैदान से बाहर।
धन्यवाद डीजे मास्टर। देखिए, इसलिए दोस्तों अक्सर मैं कहता हूं कि ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, बड़ा तो वो होता है जो मुसीबत में एक दूसरे के लिए खड़ा होता है। अब यहाँ पे मुसीबत में खड़े हुए हैं पंकज कोंडा जी, क्योंकि बहुत मुसीबत में नजर आ रही थी उनकी टीम। 4 ओवर में 61 रन बनाने के बाद ऐसा लग रहा था कि अब यहाँ पे रनों का अंबार खड़ा होगा, रनों का पहाड़ खड़ा होगा, मगर रोक लगाई है, न कि रोक लगाई है, दोनों भी सेट बल्लेबाजों को उन्होंने चलता किया है। नए बल्लेबाज प्रसाद छेवले, मैन फ्रॉम अलीबाग, कोलीवाड़ा से बिलोंग करता है। ये बहुत ही स्टाइलिश खिलाड़ी, लाजवाब फील्डर। ओहो, प्रसाद को भी कड़वी दवाई पिलाते हुए गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद ना सिर्फ उछली, उसी के साथ कट होती हुई बल्लेबाज प्रसाद को चौंकाने के बाद विकेट कीपर के दस्तारों में 5 गेंदें बिंदी। आखिरी ओवर ये संदीप, और 5 गेंदें बिंदी। देखिए कितना अनप्रेडिक्टेबल ये खेल है, सही मायनों में इसमें बहुत ही कहना मुश्किल कि क्या होगा इस मरतबा। डांसिंग डाउन द विकेट, उस गेंद को आगे आकर खेला, कारपेट के सहारे लॉन्ग ऑन की दिशा में गेंद ट्रैवल कर रही है और तेजी के साथ दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन यहां पे मुकम्मल कर लिए। मगर जितनी तारीफ होगी उतनी कम होगी। अगर गेंदबाजी पसंद आई तो पवन के लिए जरूर तालियां होनी चाहिए। देखिए तालियों की कड़कड़ाहट। आणि आपण यासिनजी आपल्याला माहिती असेल की सकाळ खूप वाईट होती, पवनला 5 चेंडूत 5 षटकार लागले होते आणि आता त्याने दाखवलं की रात्र मात्र माझी आहे। आजच म्हणजे आता ते काल म्हणूया। हा ठीक आहे, तर सकाळी जे काही झालं ते वाईट होतं। अर्थात प्रशांत मोरेने ते 5 षटकार लगावले होते, पण त्यानंतर कॉन्फिडन्स नाईट क्रिकेट स्पर्धेचा एक वेगळा घेऊन आला। समोर पंकज जाधव होता, घाबरला नाही, त्याने दाखवलं 5 चेंडू डॉट टाकलेत, विकेट होती आणि शेवटच्या चेंडूवर 2 रन आलेत यासिनचं। संदीप, इस बीच 5 ओवर की समाप्ति हो चुकी है। 63 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, 63 रन ऑन स्कोर बोर्ड। अब जीतने के लिए यहां से 64 रनों की जरूरत। ड्रिंक्स ट्रॉली मैदान पे आ चुकी है, अंपायर जी आपस में डिस्कस कर रहे हैं। देखिए क्या माहौल बन रहा है, बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार। इस आसमान का जर्द सितारा अर्थात पंकज जाधव का विकेट उन्होंने जरूर चटका है, मगर पंकज ने अपना काम तमाम किया है, क्योंकि 16 गेंदें मात्र उन्होंने खेली और 31 रन अपनी टीम के लिए जोड़े। 4 छक्के और 1 चौके की सहायता से अपनी पारी को सजाया, संवारा, और उसी के साथ बहुत ही अच्छी पारी जयेंद्र बलकौड़े ने खेली, क्योंकि उन्होंने मात्र 9 गेंदों का सामना किया और 23 रन अपने टीम के लिए जोड़े। उसमें 3 छक्के और 1 चौका शामिल था। देखिए कितनी खूबसूरती के साथ और बहुत ही डिसिप्लिन के साथ। अक्सर आप ही कहते हैं कि डिसिप्लिन और उसी के साथ एक डेडिकेशन, और एक वर्ड आपका है, तो ये सब कुछ यहां पे नजर आता हुआ। इस प्रतियोगिता के सर्वे सर्वा अर्थात छोटम शेठ खुद एक क्रिकेट के अच्छे गेंदबाज रह चुके हैं। उनकी एक अच्छी टीम थी और वो जानते हैं क्रिकेट को, उन्होंने खेला है, क्रिकेट को उन्होंने जिया है, और इसी वजह से क्रिकेट के खिलाड़ियों की क्या ज़रूरतें होती है वो बखूबी जानते हैं। और उसी के तहत यहाँ पे उन्होंने क्या लाजवाब ये स्टेडियम को तैयार किया है। यासिन सर, तुर्तास आपल्याला थांबवतोय। नाणेफेकीसाठी मी पुकारतो आहे कुरुळ आणि रहाटले, रानवली संघ आणि कुरुळ दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस या ठिकाणी करून घ्यायचंय। संदीप 11 रहाटले वर्सेस कार्लेकर कुरुड रायडर्स या दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचना असेल, आपण टॉससाठी यायचं आहे आणि आपले प्लेइंग 11 सुद्धा द्यायची आहे तिथे। मैच जब तक शुरू होता है तब तक फिर से एक बार मैं आप सभी को ले चलूंगा एक अलीबाग का बहुत ही मीठा आवाज और बहुत ही टैलेंटेड पर्सनैलिटी संदीप जगे के पास। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच यासिन सर। बऱ्याच काही उपाध्या, बऱ्याच काही विशेषणं आपण लावलीत, पण हे सगळं काही अर्थात
आपलं सांघिक यश आहे असंच मी नेहमी म्हणेन. आणि त्याच्यामुळं त्याच कामगिरीने आपण मैदानाकडे वळूया. कारण जेव्हा क्रिकेटचा खेळ मैदानावरती रंगतो ना, म्हणजे आज आपण रात्रभर जर पाहिलं तर ज्या प्रकारे उद्घाटन सोहळा आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडला. सन्माननीय छोटम शेठ यांचं नियोजन बघितल्यानंतर सर्वांचे अक्षरशः डोळे दिपले असं मी म्हणेन. आणि त्याच्यामुळं डोळ्यांचं पारणं फिटलं जे आपण म्हणतो ना, तशा प्रकारचा हा एक माहोल आहे. आणि या माहोलमध्ये सारेच जण भारावून गेले. म्हणजे जे यूट्यूबला पाहतात ते सुद्धा म्हटले, अरे अलिबागमध्ये जी प्रीमियर लीग होते ती नाईट क्रिकेट स्पर्धा होते आणि तीही इतक्या अफलातून ज्या पद्धतीने मैदान आहे, मैदानाला ज्या पद्धतीने सजवलेलं आहे, इतकं सुंदर मैदान आपल्याला ज्या प्रकारे उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपण खरंच कौतुक करायला पाहिजे साई क्रीडा मंडळ झिराटच्या सर्व प्रतिनिधींचं. आणि सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या आठवड्यात ही स्पर्धा होणार होती, पाऊस आला, अचानकपणे स्पर्धा आपल्याला पुढे ढकलावी लागली. त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं, काही आर्थिक सुद्धा हे नुकसान होतं. परंतु तरी सुद्धा कुठेही साई क्रीडा मंडळाचे सदस्य थांबले नाहीत. त्यांना माहिती होतं की स्पर्धा यशस्वी करायच्या आहेत. मग सर्व सहकाऱ्यांनी जी काही मेहनत घेतली त्याला खऱ्या अर्थानं आपण सलाम ठोकूया आणि टॉससाठी पुन्हा एकदा वळूया. रहाटले आणि कुरुळ संघाच्या कर्णधाराने प्रितेश. वळतोय मैदानात वैभव अंबुकर गोलंदाजीला आलाय. वैभवकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं वैभवशाली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. कारण वैभवच्या गोलंदाजीमध्ये स्वतःचा एक वेगळा फ्लो आहे आणि ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतो ना, त्याचा रिदम पाहिल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारचा गोलंदाज तो वाटतो. म्हणजे समोर आलेल्या फलंदाजाला थोड्या अंशी का होईना बॅकफूटवरती जायला लावेल किंवा त्यावेळेला विचार करायला भाग पडेल, अशा पद्धतीचा एक रिदम त्याच्या गोलंदाजी आहे. आणि म्हणूनच वैभवची आजवरची गोलंदाजी जर आपण अनुभवली तर वैभवने मिळवलेल्या चौल संघासाठी अनेक स्पर्धांमधली पारितोषिकं हा विषय असू शकत नाही, तर वैभवने आजपर्यंत केलेल्या प्रत्येक मैदानावरची कामगिरी, मग ती हरेश्वर मैदान रेवदंडावरची कामगिरी असेल किंवा त्याच वेळेला रायगडच्या अनेक क्रिकेट स्पर्धांमधली कामगिरी असेल किंवा आज अलिबाग प्रीमियर लीगमधली कामगिरी असेल, या सगळ्या गोष्टी जोडाव्या लागतील. अशा वेळेला जेव्हा जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे, डावखुरा फलंदाज सन्मित्र मैदानामध्ये आहे. सन्मित्र हा सुद्धा तितकाच एक अफलातून फलंदाज आहे. आपण नेहमीच पाहिलं असेल सन्मित्र आणि नागेश शीत ही जोडी आहे. म्हणजे नागेश आणि सन्मित्रकडे पाहायचं झालं तर नेहमी आपण म्हणू की या जोडीने आजवर थळ संघाला अनेक वेळेला आपल्या वैयक्तिक कामगिरीने सामने जिंकून दिलेले आहेत. थळ ही खऱ्या अर्थानं क्रिकेटमधली एक वेगळी अशा प्रकारची मायभूमी राहिलेली आहे. म्हणजे ज्या भूमीमधून अनेक चांगले क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळाले, ऋषिकेश साखरकर असतील किंवा त्याच वेळेला शंकर बाडा असतील किंवा संतोष खोत किंवा त्याच वेळेला चेतन पालेकर आहे किंवा त्याच वेळेला आमचा विकास दादा सुद्धा आहे. ओ हो, व्हॉट अ शॉट यार नागेश. एक मिनिट संदीप सर, कुरुळ संघाचा कॅप्टन अजून आला नाहीये. कुरुळ टीम पटकन आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. नेहमी असं म्हटलं जातं यासीन सर की ईट का जवाब पत्थर से देना चाहिए. आता पत्थर नाही चट्टानों से देना चाहिए, अशा प्रकारची देहबोली मैदानात चित्रलेखा पाटील पुरस्कृत युवराज 11 थळ संघाने मैदानामध्ये दाखवून दिले. आणि नागेश शीत, मी ज्यांच्याबद्दल बोलत होतो, या थळ क्रिकेटमधल्या असलेल्या परंपरेबद्दल आपल्याला बरंच काही बोलावं लागेल. म्हणजे अनेक जणांची नावं येतील. मगाशी पंढरी ढेपेंचा सत्कार या ठिकाणी सन्मान झाला. पंढरी ढेपे म्हटलं की कव्हरला असणारा त्याचा झंझावात ज्या पद्धतीने असायचा ना, नागेश शीतने आज तसा एक मिडविकेटला एक चाबूक शॉट खेळला. वैभव अंबुकरला ठोकणं तेवढं सोपं नसतं आणि नागेश शीत ते दाखवून देतोय. चेंडू सीमारेषा बाहेर. 6 नंबर 2 बाय नागेश शीत वन्स अगेन.
लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावल्यानंतर एक वेगळा आत्मविश्वास मिळतो. आणि यासिन सर, ज्याला मगाशी आपण म्हणत होतो ना की हे डिटर्मिनेशन जे आहे ना ते फार इम्पॉर्टंट असतं, की क्रिकेटमध्ये तुम्हाला डिफिकल्ट सिच्युएशनमधून बाहेर यायचं असेल ना तर तो डी फॉर डिफिकल्ट बाजूला ठेवा आणि डी फॉर डिटर्मिनेशन वापरा. आणि तेच मैदानामध्ये नागेश शीतने अनेक वेळेला दाखवलेलं आहे आणि तो आजही ते जपतोय. वन्स अगेन, ओहो, 6 नंबर 3 बाय नागेश शीत. आपल्याला माहिती असेल या पहिल्यांदा एक नजर धावफलकावरती टाकूया. 64 धावांना प्रत्युत्तर करताना 20 धावा लागल्यात. ऑक्शन मध्ये तब्बल 498 खेळाडूंनी भाग घेतला होता अलिबाग प्रीमियर लीगला. जरूर ऐका, 498 खेळाडूंपैकी नागेश शीतचा फॉर्म नंबर होता 497, 497. आणि 497 नंबरचा हा खेळाडू नागेश शीत आपल्याला मिळावा म्हणून जंग पछाडत होते. थळचा संघ सुद्धा, किंवा त्याच वेळेला एका बाजूला आणखीन काही संघ सुद्धा होते, नावं आपण घेऊया नाही, पण चित्रलेखा पाटील पुरस्कृत थळ संघाला हा मिळाला. आणि नागेश शीत मैदानामध्ये वैभव अंबुकरला 3 षटकार लगावून या वेळेला मैदानात आपलं स्वतःचं वर्चस्व सिद्ध करताना सुद्धा दाखवलं. हॅलो संदीप सर, टॉस होतो, एक मिनिट. सोगावचे कुतुब कप्तान जे की बुजुर्ग आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती असते. टॉस होतोय आणि टॉसचा कॉल कोणता असणार आहे? साहिल बोलतोय, अर्थात रहाटलेचा कॉल आहे. छापा, साहिल टॉस जिंकलास, काय निर्णय असणार आहे तुझा? फिल्डिंग करण्याचा निर्णय. ओके, टॉस जिंकलाय संदीप 11 रहाटले संघाने आणि त्यांनी फिल्डिंग स्वीकारले. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच प्रितेश. पुढचा सामना सुद्धा तितकाच अतिशय रोमहर्षक राहील, कारण तो नॉकआउटचा सामना असेल. जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हरेल तो अर्थात घरी जाईल, याच्याबद्दल कोणताही वाद नाही. पण या वेळेला मैदानामध्ये इथे जो सामना चालू आहे ना, त्या 2 थळ संघांमधली जी एक काटेकी टक्कर म्हणूया यासिन सर, किंवा तुल्यबळ लढत म्हणूया, या सगळ्यामध्ये पहिल्या षटकात 20 धावा आल्यात. 4 षटकं येणं बाकी आहेत. दरणे गुरुजींनी तिथे लगेच सांगून टाकलं, येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे, ती अर्थातच 44 धावांची. विराज आणि दरणे सरांचं स्टॅटिस्टिशियन बघा, अतिशय वेगवेगळ्या भूमिकेमध्ये 2, म्हणजे दरणे सर त्यांच्या भूमिकेमधून अतिशय चोख पद्धतीने परीक्षण करत असतात आणि त्याच वेळेला विराज सुद्धा तितकाच तटस्थपणे आणि अगदी छानपणे आम्हाला प्रॉम्प्टिंग सुद्धा करत असतो. येणारे 24 चेंडू सामना जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे असं विराज मला कळवतोय. गोलंदाजीकडे वळतोय. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो अर्थातच रणजित रोगे. आर फॅक्टर या वेळेला मैदानावरती चालणार का? डावखुरा फलंदाज सन्मित्र मात्रेकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, पण नागेश शीतने ज्या वेळेला पूर्ण केल्यात तेव्हा सन्मित्रचं टेम्परामेंट हेच सांगत असेल की मला 5 ओव्हर मैदानामध्ये थांबायचं आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण हे क्रिकेटपटू पाहिले असतील, मग तुम्ही सन्मित्रला पाहिलं असेल, प्रकाशला खालेकानाला पाहिलं असेल, ही जोडी जेव्हा मैदानावरती येते ना, मी खेळाडूंना विनंती करेन, वेळ दौडू नका मित्रांनो. जे डिसिजन आहेत, आपण मोठं क्रिकेट खेळता, आपल्याला सुद्धा माहिती आहेत काय काय डिसिजन आहेत, पंच सुद्धा त्याप्रमाणे तुम्हाला ती भूमिका सांगतील तेथे, परंतु आपण वेळ दौडू नका. फार कमी वेळ आपल्याकडे शिल्लक आहेत आणि अजूनही बरेचसे सामने आपल्याला आजच्या रात्रीमध्ये खेळवायचे आहेत आणि 3:30 वाजलेत. एक नजर आपण घड्याळाकडे टाकायला काही हरकत नाहीये. वळतोय मैदानाकडे. रणजित रोगे आलाय. रणजित रोगे मूळचा अर्थातच नवगाव संघाचा खेळाडू, अनेक नवगावच्या संघांना तो खेळलाय आणि त्यापैकी आज तो जोगेश्वरी आवाज संघाला खेळताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू यावेळेला सन्मित्रने ठोकलाय, चेंडू कव्हर्स मध्ये खेळलाय. 1 धाव तर जरूर पूर्ण केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. त्यांना म्हणतात की ठीक आहे, इट्स ओके, 1 धाव इट्स कम्फर्टेबल. काही वेळेला अचानकपणे घेतलेली दुसरी धाव आपल्या अंगलट येऊ नये या कारणास्तव अशा प्रकारचा कॉल असावा, पण जो काही आहे तो आहे मैदानात पाहिला आपण जरूर. यासिन सर, जिंकण्यासाठी जेव्हा तुम्हाला आता पुढच्या 4 षटकात 44 धावा करायच्या आहेत, 11 धावांची सरासरी आवश्यक आहे. म्हणजे अलीकडचं आधुनिक क्रिकेट काय म्हणतं की एका ओव्हरमध्ये 1 स्ट्रोक खेळायचा आहे. सो दिस इज ऑल अबाउट द मॅथमॅटिक्स. मी नेहमी म्हणतो की क्रिकेटमधल्या खेळाडूंचं मॅथमॅटिक्स जबरदस्त असतं. म्हणजे जिंकल्यानंतर कोणाला किती पैसे मिळणार हे सुद्धा त्यांना आधीच माहिती असतं आणि त्याच्यामुळे हे मॅथमॅटिक्स जे आहे ना, ते क्रिकेटने आपल्याला बऱ्याच अंशी शिकवलेलं आहे. अर्थात किंबहुना शाळेमध्ये मॅथमॅटिक्स शिकताना आपण जेवढे गतिमान नव्हतो किंवा जेवढे स्पीडी नव्हतो ना, ते कदाचित क्रिकेटच्या मैदानावरती आपण झालोय.
नागेशजीत सध्या हा मात्र रणजितचा चांगला चेंडू. रणजित मला एक वाक्य आठवते, म्हणजे ज्या वेळेला संघात लखमादेव संघामध्ये रणजित रोगे खेळायचा, यासिन सर तुम्ही लखमादेवचे प्रतिनिधी राहिलेला आहात, तुम्ही लखमादेवमध्ये बरंच क्रिकेट खेळलात. राहुल वाघे यष्टी रक्षण करायचा आणि राहुल म्हणायचा की रणजितचा एक जबरदस्त ऑफ कटर आहे, तो तुम्ही त्याला समजू शकत नाही, तो कधी लेग कटर टाकेल आणि कधी ऑफ कटर टाकेल, ही बोटांची त्याची एक वेगळी जादू आहे. आणि जेव्हा रणजित त्या फॉर्ममध्ये येतो ना, तो उडी घेतो आणि ती उडी घेतल्यानंतर तो चेंडू काय फिरवणार आहे हे कोणालाही समजू शकत नाही जोपर्यंत चेंडूचा टप्पा पडणार नाहीये. हा फुलटॉस देऊन बसलाय, मात्र यावेळेला चेंडू खेळलाय तो वाईडेस्ट लॉंगरच्या क्षेत्रामध्ये. यस इट इज वेलकम फॉर नागेश. पंचवीस धावा धावफलकावरती लागल्यात. सामन्यामध्ये दुसरं षटक चालू आहे, जेव्हा जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे युवराज 11 थर्ड संघाला. नागेश शीद आपल्या बॅटिंग मधली सगळी कलात्मकता दाखवतोय. नागेश शीदने अनेक वेळेला आपल्याला माहिती असेल अशा मॅच विनिंग बऱ्याच इनिंग्ज अर्थातच खेळलेल्या आहेत आणि त्या इनिंग्स पैकीच ही असेल अशा प्रकारची ग्वाही कदाचित तो या खेळीने देतोय सुद्धा. हा चेंडू या वेळेला मात्र तटावलाय, आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला हवेत आहे आणि नागेश बांधून परततोय पापलनमध्ये. मोठा हादरा. रणजितने या वेळेला नागेश शेदला पाबल्यांचा रस्ता जरूर दाखवला, पण कौतुक करावं लागेल नागेशच्या बॅटिंगचं, कारण ज्या प्रकारचा परफॉर्मन्स त्याने मैदानात दिला. स्टार्ट फार आवश्यक असतं, म्हणजे नेहमी म्हटलं जातं की वेल बिगॅन इज अ हाफ डन, किंवा त्याच वेळेला एक आकर्षक स्टार्ट तुम्ही द्या आणि मग जशी तुम्ही सुरुवात देणार आहात ना, त्या सुरुवातीमध्ये तुम्ही 50% लढाई जिंकलेली सुद्धा असतं आणि हा कॉन्फिडन्स तुमच्या संघामध्ये आलेला असतो. जरी नागेश बाद होऊन परतला असला तरी सुद्धा येणाऱ्या नवीन फलंदाजावर फार काही मोठं दडपण नाहीये. पण कौतुक करावं लागेल एका बाजूला रणजितचं सुद्धा, कारण रणजितने गेल्या कित्येक वर्षामध्ये पोलीस दलामध्ये तो कार्यरत आहे, त्याला माहिती आहे फिटनेस काय महत्वाची गोष्ट आहे, पण तो फिटनेस त्याने कायमस्वरूपी जपलाय, टिकवलाय आणि त्या अनुषंगाने स्वतःची एक कामगिरी सुद्धा मैदानात त्याने वारंवार स्वतःला एका वेगळ्या भूमिकेतून सिद्ध करून दाखवलेला आहे. आताही गोलंदाजी करताना त्याचा ऑफ कटर समजला नाही आणि हा ऑफ कटर इतका वेगात आला होता की नागेश शीदचं थोडं अंशी का होईना टायमिंग कमी झालेलं आहे, टायमिंग थोडं चुकलं आणि एकदा का टायमिंग चुकलं की मग सगळंच काही बिघडत असतं. म्हणजे मी अलीकडच्या हा या वेळेला मात्र एक अफलातून टायमिंग आपल्याला पाहायला मिळाले. सन्मित्रच्या बॅटमधून हा सीमारेषा चेंडू चौकार. एकोणतीस धावा धावफलकावरती. यासिन सर 64 धावसंख्येला उत्तर देताना आकाश टायमिंग फार आवश्यक जीवनातली महत्त्वाची गोष्ट असं म्हणतात, म्हणूनच वेळेत शाळेमध्ये वेळेत अभ्यास करावा किंवा वेळेत जावं किंवा त्याच वेळेला योग्य वयामध्ये तुम्ही लग्न करणं किंवा त्याच वेळेला किंबहुना नोकरी पत्करणं किंवा व्यवसाय करणं हे सुद्धा महत्त्वाचं. पंचांचा निर्णय आला इथे, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. पंचांचा निर्णय आलाय की नो बॉल आहे आणि नो बॉल सामना सुरू ठेवायचा आहे. पंचांचा निर्णय नो बॉलचा आलाय तर तो अर्थातच नो बॉलचा निर्णय इथे कन्फर्मच पकडला जाईल. धावफलकावरती एक नजर टाकूया. विराज धावसंख्या धावफलकावरती लागली आतापर्यंत 30. नो बॉल असल्या कारणाने अर्थातच फ्री हिटची सुद्धा संधी मिळणार आहे. जिंकण्यासाठी जेव्हा 64 धावांची आवश्यकता आहे त्या 64 धावसंख्येला प्रत्युत्तर करताना मी विनंती करेन या ठिकाणी पंचांना सुद्धा की जो काही आपला निर्णय दिलेला आहे
त्या निर्णयाची तात्काळ आपण अंमलबजावणी सुद्धा करायची आहे. जर तुम्हाला काही डिस्कस करायचं आहे तर करू शकता आपण, अर्थात टेक युअर टाइम, परंतु तो अधिक नसावा. संदीप आणि आपण जे पंच पाहतोय त्यांचं नाव शक्ती आणि BARC या आणि चिता कॅम्प या एरियामधले त्या कंपनीचे त्या टीमचे सर्वात खतरनाक बॅट्समन म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. नक्कीच आपण त्यांचा रिस्पेक्ट करूया. धन्यवाद. फ्री हिटचा या वेळेला मात्र पुरेपूर फायदा उठवता येत नाहीये. काही वेळेला होतं असं आपण नेहमीच म्हणतो की बऱ्याच वेळेला आपल्याला वाटत असतं तशा प्रकारे चित्र काही घडत नाही. युवराज 11 थर्ड संघाला ही फ्री हिटची संधी जरी आली असली तरी धावफलकावरती मात्र केवळ एकच धावेने ती धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर जेव्हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आपण पाहतोय 64 धावांची. म्हणजे अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता असणार आहे. या समीकरणामधून बाहेर पडायचं असेल तर नक्कीच एखादा चांगला स्पेल जो गोलंदाजाचा आवश्यक आहे. पाहायचा MD वॉरियर्स थर्ड संघाकडून कोणता गोलंदाज घेऊन येतोय. यासिन सर, प्रेक्षकांनी सुद्धा मैदानामध्ये थोड्या अंशी का होईना, कारण मी नेहमीच म्हणतो की अलिबागमध्ये एक दर्दी प्रेक्षक वर्ग आहे आणि तो दर्दी प्रेक्षक वर्ग बऱ्याच अंशी क्रिकेटला एका वेगळ्या प्रकारचं प्रेम देतो आणि म्हणूनच सामने सन्मान्य छोटम शेट्टी यांना सुद्धा माहिती आहे की सामने पुढे पुढे कितीही सरकत असले किंवा वेळ कितीही पुढे सरकत असला तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावरती येथे उपस्थित राहणार आणि तेच चित्र आपल्याला मैदानात सुद्धा पाहायला मिळतंय. मी पुन्हा एकदा खेळाडूंना विनंती करतोय MD वॉरियर्स थर्ड संघाच्या की आपण वेळ दवडू नका, कारण आपल्याकडून मात्र अधिक वेळ होतोय हे मात्र नक्कीच तितकंच खरं सुद्धा आहे. त्याच्यामुळे अधिक वेळ दवडू नका. पंकज जाधव, तुम्ही लगेच डिसिजन घ्या. जो कोणी बॉलर असेल त्याने कंटिन्यू करा आपला परफॉर्मन्स. आकाश, येणारे 18 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. अशा वेळेला वैभव अंबुकरलाच गोलंदाजीसाठी बोलवलं जात आहे. म्हणजे यासिन सर, आपल्याला माहिती असेल की वैभव अंबुकरकडे असणारा एक्सपिरियन्स कदाचित या वेळेला कामी येईल असं एक आशा या ठिकाणी व्यक्त केली जाते. अठरा चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. वैभव अंबुकरच्या पहिल्या चेंडूला यावेळेला टोलवलंय सन्मित्रने. व्हॉट अ शॉट! सन्मित्र ऑन अ फायर. धन्यवाद डीजे. देखिए संदीप, क्रिकेट में कहीं ना कहीं दिल में रिवेंज छुपा होता है. देखिए इसी बल्लेबाज को अक्सर जब गेंदबाजी करते हुए जो मार पड़ी थी उसका रिवेंज लेते हुए इस बल्लेबाज को हमने अक्सर देखा है. और आज देखिए उसी बदले की भावना से मानो यहाँ पे खेल रहे हैं. बरोबर आहे, बरोबर. आपण अगदी योग्य आणि समर्पक अशा प्रकारचंच विधान या ठिकाणी केलंय. सन्मित्रच्या एक कॉपी बुक स्टाईलने जो काही फटका आला ना त्याच्याबद्दल नक्कीच त्याचं कौतुक करावं लागेल. म्हणजे हा फटका जर आज मला वाटतं कदाचित आखाती देशांमधून पराग राऊत जर लाईव्ह बघत असेल ना तर तो म्हणेल की सन्मित्रला याला 100 आउट ऑफ 100 मार्क्स पराग राऊत नक्की देईल, कारण अशा प्रकारचे फटके पराग राऊत खेळायचा. अक्षीचा पराग राऊत म्हणजे एक आगळं वेगळं तुफान होतं. ज्याने पराग राऊतला पाहिलं असेल ना तो म्हणेल की याच्यासारखा लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण आयुष्यात बघितलाच नाही. अशा प्रकारची कामगिरी असायची. त्यामुळे पराग राऊत जर आज इथे लाईव्ह असेल तर तो नक्की म्हणेल की सन्मित्र 100 आउट ऑफ 100 तुला. हा पण कौतुक करावं लागेल वैभव अंबुकरचं. बॅक ऑन द लाईन असं म्हणावं लागेल, कारण लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकले. आणि याच ही जी खासियत आहे ना ती मला वैभव अंबुकरची नेहमीच आवडते, कारण तो ना एक मैदानामध्ये अशा प्रकारे गोलंदाजीला येतो जेव्हा एका वेगळ्या स्वरूपाचं चित्र असतं. जेव्हा खऱ्या अर्थानं पॉवर प्लेमध्ये षटक करायचं किंवा त्याच्यानंतर सेकंड ओव्हरला जो कोणी कॉन्फिडन्स दाखवलाय तो कॉन्फिडन्स आपल्याला बिल्टअप करायचा आहे. आपल्या संघाला सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्या उंचीवर न्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी त्याने जोडल्यात.
कनेक्टिंग द डॉट्स ही थेरी आहे जी खऱ्या अर्थानं इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर स्टीव्ह जॉब्सकडून तुम्हाला जास्त अनुभवायला मिळेल, म्हणजे त्यांच्या पुस्तकातून. पण याच वेळेला क्रिकेटच्या मैदानामध्ये कनेक्टिंग द डॉट्स ही थेरी मांडली ती वैभव अंबुकरने. त्याचं कौतुक मी करेन, कारण या 3 चेंडूत पुढच्या त्याने केवळ 1 धाव आले, तीही लेग बाईट स्वरूपात आले आणि धावफलकावरती 38 धावा लागल्यात. सामना जिंकण्यासाठी जेव्हा 64 धावांची गरज आहे, पाहायचं की आता या 64 धावाला आव्हान देताना मॅन फ्रॉम लखमादेव नवगाव नितेश कटोर मैदानामध्ये फलंदाजीला आलाय. नितेश कटोरला बाळा या टोपण नावाने ओळखलं जातं. तो नवगावमध्ये खऱ्या अर्थानं बाळा बाळा म्हणूनच ओळखला जातो. कुस्तीच्या मैदानात सुद्धा त्याने तुफानी अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. आणि आज क्रिकेटच्या मैदानात पाहायचं आहे नाईट क्रिकेट स्पर्धेत काय या वेळेला देतोय. पण वैभव अंबुकरचा एक्सपिरियन्स, अनुभव सबसे बडा गुरु आहे असं जे म्हणतात यासिन सर, ते कदाचित कमी योग्यच आहे असं म्हणावं लागेल. कारण वैभव अंबुकरने ते दाखवून दिलं. पहिल्या चेंडूला षटकार आल्यानंतर डॉट डॉट लेग बाईट स्वरूपात रन, वन्स अगेन डॉट, अशा प्रकारे 4 चेंडूत केवळ 1 धाव खर्च केलंय. आणि म्हणूनच म्हणतात ना की क्रिकेटमध्ये तुमच्याकडे एक असा बॉलर पाहिजे ना ज्याला कॅल्क्युलेटिव्ह अशा प्रकारचं माइंड असायला पाहिजे. आणि हे कॅल्क्युलेटिव्ह माइंड ज्या वेळेला मी म्हणतो ना की कम्प्युटराइज थिंकने जेव्हा चालतं ना, तेव्हा खऱ्या अर्थानं क्रिकेटमधला तुमचा रिझल्ट वेगळा पाहायला मिळतो. धावफलकावरती विराज कळवतोय 38 धावा झाल्यात, 64 धावांचं उत्तर द्यायचं आहे. आणि अशा वेळेला पंकज जाधवच्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळे कॅल्क्युलेशन सुरू आहेत. वन्स अगेन वैभव अंबुकर. हा मात्र बाळाने ठोकलाय चेंडू, जरूर चेंडू हवेत आहे. जथेश सारंग त्या ठिकाणी झेल टाकतोय आणि आज जणू काही झेल सोडण्याची स्पर्धा सुरू आहे थळवाल्यांमध्ये. म्हणजे एका बाजूला चित्रलेखा पाटील पुरस्कृत युवराज 11 थळ संघाने सुद्धा झेल सोडले, मग तुम्ही सोडलेत मग आम्ही का नाही. एमडी वॉरियर थळ संघ सुद्धा कदाचित तसंच म्हणतोय की काय. धाव फलकावरती धावसंख्या 40, 3 षटकांचा खेळ संपलाय. यसिनजी 18 चेंडू संपले, 40 धावा झाल्यात, 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 50-50. सो वन्स अगेन मी घेऊन चलतोय आपल्याला माझे साथी समालोचक मित्र आणि नेहमी आमच्यासाठी सदैव आदरार्थी असणारे यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. और देखिए संदीप, मैंने रिवेंज की इसी वजह से बात की थी, क्योंकि समित्र म्हात्रे के लिए ये ग्राउंड थोड़ा सा अनलकी. कुछ साल पहले हमने देखा कि यही पिच था, यही मैदान था और यही प्रेक्षक भी थे और यहाँ पे उनको बहुत ज़बरदस्त ज़ोर से मार पड़ी थी. और आज देखिए वही खिलाड़ी क्या लाजवाब बल्लेबाजी कर रहा है. और अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी अनेक रिवेंज हमने देखे. फिर वो एंड्रू फ्लिंटॉफ ने इंडिया में आके शर्ट उतारा हो और उसका रिवेंज लिया हो. सौरभ गांगुली ने लॉर्ड्स के मैदान पर, और उसी के साथ अमीर सोहेल ने जिस तरीके से उंगली की थी और वेंकटेश प्रसाद ने जिस तरीके से उनको बाहर का रास्ता दिखाया था, ये रिवेंज भी जानते हैं. और ओलंगा और सचिन तेंदुलकर को कैसे भूल सकते हैं, वो रिवेंज भी आपको याद है. तो ये कहीं ना कहीं छुपा होता है. सचिन तेंदुलकर जैसे खिलाड़ी भी हालांकि उससे परे नहीं है, क्योंकि वो हालांकि कभी कोई कहता है कोई नहीं कहता है, ज़्यादातर नहीं कहते, मगर अंदर के अंदर वो रिवेंज होता है. और आज देखिए उनकी बल्लेबाजी यहाँ पे रंग लाती हुई. 40 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. बचे हुए 12 गेंदों में 24 रनों की जरूरत. फिर से एक बार आए हैं नए गेंदबाज प्रणय पाटिल उर्फ बॉन्ड नाम से जाने जाते हैं. जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक, हालांकि खोद कर निकाला था. डीप कवर में फील्डर तैनात है, मगर जब तक फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट. देखिए दोनों भी बल्लेबाजों में कितना अच्छा तालमेल देखने को मिला. हालांकि नॉन स्ट्राइक इन के बल्लेबाज बाड़ा पहले एक ही रन पर संतुष्ट होना चाहते थे, मगर देखा कि उनके साथी बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज समित्र रन लेना चाहते हैं, स्ट्राइक एंड पर आना चाहते हैं, तो उन्होंने बखूबी उनका साथ निभाया. इन 2 रनों के साथ रनों की संख्या 42 रन. फिर से एक बार प्रणय, फुल टॉस गेंद, आओ देखा ना ताओ, पूरी तरीके से अपने ताकत और टाइमिंग को झोंक दिया. गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर हवाई सफर करते हुए फिर से एक बार 6 रनों के लिए. धन्यवाद डीजे मास्टर. और देखिए अनेक खिलाड़ियों को संदीप अनेक नामों से पहचाना जाता है,
जैसे हमने अक्सर देखा है कि सुनील गावस्कर को सनी नाम से जाना जाता था और मोहिंदर अंबरनाथ को जिमी नाम से जाना जाता था, उसी तरह से इस टेनिस क्रिकेट में भी कभी पप्पू, कभी पिंटिया, कभी पिंटू और यहाँ पे बॉन्ड नाम से जाना जाता है। हालांकि ये एक सवाल आपसे नहीं है, बहुत इन प्रेक्षकों से है कि चिका नाम से किसे पुकारा जाता था, क्योंकि आपको तो वो सभी जवाब आपके पास होते हैं। एक ऐसे खिलाड़ी थे बहुत ही शानदार, मेरे बहुत ही फेवरेट रहे हैं वो, और उनको चिका नाम से पहचाना जाता था। तो ऐसे अनेक नाम हमें अलग अलग तरह के दिखाई देते हैं और ये प्रणय पाटिल का नामकरण बॉन्ड नाम से जाने जाते हैं। इस बीच चलते हैं फिर स्कोर कार्ड की तरफ। 48 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 1 विकेट के नुकसान पर 10 गेंदों में 16 रनों की जरूरत जीत मुकम्मल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए, जीत हासिल करने के लिए। अब यहाँ पे देखिए कैप्टन पंकज यादव और बॉन्ड के बीच में कुछ वार्तालाप, कुछ डिस्कशन होता हुआ। हालांकि बार बार यहाँ पे खेल में रुकावट हो रही है। इस प्रतियोगिता के लिए यह सही नहीं होगा, ऐसा मेरा भी मानना है और अंपायर से भी मेरी गुजारिश है, दरख्वास्त है कि आप सही इंस्ट्रक्शन देकर फिर से एक बार मैच शुरू करें, क्योंकि ये इसके बाद बहुत सारे मैच हमें यहाँ पे खिलाने हैं। तकरीबन 4 बज चुके हैं। प्रणय पाटिल उर्फ बॉन्ड 2 गेंदों में 8 रन खर्च करने के बाद मनोवैज्ञानिक दबाव उन पर होगा। आहा, मगर ये है बॉन्ड की खासियत, तेज तर्रार यॉर्कर जड़ में डाल दिया था। फिर से एक बार कड़वी दवाई, और ये कड़वी दवाई कारगर साबित हमेशा होती है। कड़वे घूंट यहाँ पे बल्लेबाज को पिलाते हुए बहुत ही बढ़िया। इसी तरह से आपको बचना होगा, इसी तरह से बल्लेबाज को रोकना होगा। और इस बीच फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश की, मगर इस मरतबा थोड़ा सा लोअर फुल टॉस गेंद थी। कारपेट के सहारे बहुत ही खूबसूरती के साथ उसे ऑन ड्राइव में तब्दील किया था, मगर उतनी ही जबरदस्त वहां पे फील्डिंग हमें नजर आई। मंथन नाइक वहां पे मौजूद थे। उन्होंने प्रेजेंस ऑफ माइंड, जिसे समय सूचकता भी कहते हैं, उसका इस्तेमाल करते हुए वो जान लिया था कि हाथों से ये गेंद फील्ड नहीं हो सकती। अपने कदमों का इस्तेमाल किया और उस गेंद को वहीं पे दबा दिया और 2 रन अपने टीम के लिए जरूर बचाए। यहाँ पे इन 2 रनों के साथ रनों की संख्या 50 रन, आधा सैकड़ा स्कोरबोर्ड पर लगता हुआ। बॉन्ड की लाजवाब गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। इस सिचुएशन को हैंडल करना इतना आसान नहीं है संदीप। इस सिचुएशन में गेंदबाजी करते हुए बहुत ही अनुभव और उसी के साथ आत्मविश्वास की यहाँ पे जरूरत, और बॉन्ड उसी आत्मविश्वास के साथ यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि उनके सामने है सेट बल्लेबाज, वो भी बाएं हाथ के बल्लेबाज समित्र मात्रे। संदीप जी देखिए, अब ये सिचुएशन को किस तरह से हैंडल करेंगे? क्या यहाँ पे बल्लेबाज हावी होंगे या गेंदबाज हावी होंगे? देखना बहुत ही मजेदार होगा, बहुत ही शानदार होगा, झन्नाटेदार होगा। अगली गेंद बॉन्ड की। जी हाँ, फिर से एक बार देखिए फुल टॉस गेंद जरूर थी, मगर यॉर्क करने की कोशिश की और इस मरतबा दूसरा रन लेना चाहते हैं और यहाँ पे रिस्क उठाया था। ये रिस्क बहुत ही घातक साबित होता हुआ। समित्र मात्रे बैक टू दी पैवेलियन। सहा चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। सामना अतिशय निर्णायक क्षणाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पुढचा मॅच जी त्याचा टॉस झालेला आहे, मला वाटतं रहाटले संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय। यापुढील सामने 4 षटकांचे होतील। आयोजकांच्या वतीने आपल्याला ही पहिली आणि अर्थातच शेवटची सूचना सुद्धा करतोय, पुढील सामने 4 षटकांचे होतील। बॉन्ड ने यहाँ पे पसीना बहाया और हालांकि बॉन्ड कोशिश कर रहे थे बार बार यहाँ पे यॉर्क करने की। जीतने के लिए 6 गेंदे 13 रन जरूरी है, बार बार कोशिश होती है। हालांकि अक्सर गेंदबाज सोचते हैं कि हम यॉर्कर करके बल्लेबाजों को प्रभावित करें, मगर जब कभी यॉर्कर की कोशिश होती है ना संदीप, तो या तो फुल टॉस गेंद होने की संभावना होती है या तो ओवर पिच गेंद होती है, और दोनों तरफ से मार पड़ने की संभावना होती है। मगर यहाँ पे लोअर फुल टॉस, वो भी जड़ में थे, और इसी वजह से थोड़ा सा दिक्कत पेश आई समित्र मात्रे को, और इसी वजह से और अंतिम गेंद थी
और इसी वजह से उन्होंने दूसरा रन लेना चाहा और स्ट्राइक एंड पर अपने आप को रखना चाहा, और इसी वजह से जो बड़ी जो रिस्क उठाई थी उन्होंने उसमें फंस गए और अपना कीमती विकेट खोना पड़ा। अब नए बल्लेबाज आए हैं, लास्ट मैच के हीरो अर्थात मंदार म्हात्रे। मंदार म्हात्रे ने इसके पहले का जो मैच है वो बहुत ही अजीब तरीके से और अपने अनोखे अंदाज के साथ अपनी टीम को जितवाया था। मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजे गए थे। तकरीबन 22 रन उन्होंने बनाए थे। नए गेंदबाज आए हैं अनिकेत वाडेकर, 6 गेंदे और 13 रनों की जरूरत। संदीप, मी खेळाडूंना विनंती करेन वेळ दौडू नका. लक्षात घ्या पुढचे सामने आम्ही 4 ओव्हरचे डिक्लेअर केले. त्याचं कारण आहे की वेळ भरपूर चाललाय आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय काही अंशी असंही म्हणता येईल की वेळ चाललाय आणि वेळ घालवलाय सुद्धा जातोय. ओव्हर टू यासिन सर. 6 गेंदे 13 रन, राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेन गेंद, पहली गेंद को आसमान दिखाया, हुक किया था बाड़ा ने, बाड़ा के बल्ले से निकलता हुआ यह पहला छक्का। धन्यवाद डीजे। 5 गेंदे 7 रनों की जरूरत। बड़ा कठोर होते हुए गेंदबाज के ऊपर हावी हो चुके हैं और अब यहाँ पे बख्शने के मूड में बिल्कुल नहीं है। पहली गेंद के ऊपर जब छक्का लगता है ना संदीप, तो गेंदबाजों के हाथ थर्राते हैं। करे तो क्या करे, इसी विवंचना में, इसी सोच में होते हैं। अब यहाँ पे आत्मविश्वास की जरूरत है और कलात्मक गेंदबाजी करनी होगी। जी हाँ, बहुत ही आत्मविश्वास के साथ इस मर्तबा गेंदबाजी की, जड़ में डाल दिया था, मगर वहां पे खराब फील्डिंग। और अक्सर संदीप कहते हैं कि घर फिरलं की घराचे वासे फिरतात। धन्यवाद डीजे मास्टर। 4 गेंदे मात्र 3 रनों की जरूरत बाला ने देखी है। हालांकि समित्र मात्रे जाने आउट होने के बावजूद उन्होंने बिल्कुल यहां पे दबाव नहीं लिया, किसी भी तरह की दिक्कत नहीं। पहली गेंद 6 रन, दूसरी गेंद 4 रन। अब यहां पे जीतने के लिए बचे हुए 4 गेंदों में मात्र 3 रन। फिर से एक बार कारपेट के सहारे बहुत ही कमाल का सीधे बल्ले से खेला हुआ स्ट्रेट ड्राइव से क्रिकेट की परिभाषा में कहते हैं, और लाजवाब रनिंग विद इन द विकेट। बहुत ही बढ़िया यहाँ पे शानदार तरीके से दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए। आणि तिकडे आमचे संघाचे कोच आस्वाद करत भलतेच खुश झालेले पाहायला मिळतात. बहुतेक कदाचित पार्टी सुद्धा त्यांनी ठरवली असावी. येणारे चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहतोय 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी केवळ एका धावेची गरज आहे, ती युवराज 11 थर्ड संघाला. और इसी के साथ बाड़ा ऑन द फायर और एक डीप स्क्वायर लेग सीमा रेखा की बाहर गेंद, 6 रन। सामनावीराचं पारितोषिक आपण नंतर डिक्लेअर करू. मी विनंती करतोय रहाटले संघाला, संदीप म्हात्रे पुरस्कृत रहाटले संघाला साहिल खांबेला विनंती करतोय. आपण डिसिजन मला वाटतं फिल्डिंग घेतली होती, तर त्वरित क्षेत्र रक्षणाला आपला संघ उतरायचा आहे. आमचे दोन्ही पंच यांना मी विनंती करतो की सर आपण थेट मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि त्याच वेळेला कुरुळ संघाला विनंती आहे की आपली सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवण्यासाठी तयार ठेवायची आहे.
मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आम्ही जरा वेगळ्या प्रकारे डिक्लेअर करतोय, कारण या सामन्यामध्ये बॅटिंग परफॉर्मन्स आपण सगळ्यांनी पाहिला, परंतु ज्याने खऱ्या अर्थानं या सामन्यामधली रंगतता जास्त वाढवली आणि MD वॉरियर संघाला रोखून धरला असा पवन कोंडाजीला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आम्ही डिक्लेअर करतोय. पवन कोंडाजी याने यायचं आहे. शेवटचं षटक ज्या प्रकारे अप्रतिम आपण हाताळलं आणि ज्या पद्धतीने धावा रोखणारं षटक ठरलं त्याबद्दल पवन कोंडाजीला हे पारितोषिक दिलं जाईल. स्टेजवरून थोड्या वेळात कोणाच्या हस्ते पारितोषिक ते सुद्धा डिक्लेअर केलं जाईल. संदीप म्हात्रे पुरस्कृत रहाटले संघ लगेच आमच्या सूचनेला मान देऊन मैदानात जातोय. थँक्यू व्हेरी मच साहिल कांबे आणि मिथून. आपल्या संपूर्ण संघाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय या सामन्यासाठी. आकाश मांजरेकर आणि प्रितेश पाटील यांना मी विनंती करेन की पुढच्या सामन्यासाठी समालोचनाची जबाबदारी आपण घ्यायची. संजय आणि सुहासजी पाठक यांना विनंती असेल की आपण येऊन कॉमेंट्री